तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यूज अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, अर्थसंकल्पामध्ये घोषणा झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 महाराष्ट्रामध्ये लागू झालेल्या आहेत. त्यासाठी बघा जी.आर. आलेला आहे आणि अर्थसंकल्पामध्ये घोषणा सुद्धा झालेली आहे. तर आता याच्यामध्ये कोणत्या महिलांना याचा लाभ घेता येणार आहे, अर्ज कसा भरायचा, पात्रता काय आणि कागदपत्र काही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आपल्या महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये मिळणार आहेत. तर बघा, पूर्ण जी.आर. बघून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागातर्फे आलेले आहे. तर इथं बघा, महाराष्ट्र राज्यातील महिलांना अॅनिमियाचे प्रमाण 50 पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10% व स्त्रियांची टक्केवारी 28.70% इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. आता महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत. महिलांना श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. तर याच्यामध्ये बघा, शासन निर्णय राज्यातील जे आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषणाच्या मध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील आणि त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. आता याचे उद्देश बघा, उद्देश आहेत राज्यातील जे महिला आहेत व किंवा मुली पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे. तर अशा प्रकारे त्यांची उद्दिष्ट आहेत. नंतर इथं योजनेचे जे लाभार्थी कोण आहेत तर बघा, महाराष्ट्रामधील जेवढे जे 21 ते 60 या वर्ष वयोगटातील जे विवाहित किंवा विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यांना याचा लाभ घेता येतो. आता याच्यासाठी पात्रता बघा काय आहे. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. पहिला मुद्दा म्हणजे जे लाभार्थी आहेत, जे महिला लाभ घेणार आहेत ते महाराष्ट्र राज्याचे काय रहिवासी असणे आवश्यक आहेत. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला हे राज्यातील विवाहित आहेत, विधवा महिला आहेत, घटस्फोटित महिला आहेत, परित्यक्त्या महिला आहेत आणि निराधार महिला आहेत, यांना याचा लाभ घेता येतो. नंतर वयाची अट बघा, 21 वर्ष पूर्ण व कमाल 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता अपात्रता बघा, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात किंवा वेगळ्या गव्हर्नमेंट जॉबला आहेत, अशांना याचा लाभ घेता येणार नाही. तर अशा प्रकारे जे आपल्या महाराष्ट्रातील महिला आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली ही योजना आलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. कालच अर्थसंकल्पामध्ये याच्या घोषणा झालेल्या आहे आणि आज जी.आर. सुद्धा आलेला आहे. तर याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा आणि अशाच महाराष्ट्रातील योजना, शासन निर्णय, ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या न्यूज अपडेटला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.